आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच या व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज की जय असं टाईप करा। स्वामींची कृपा होण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, भाग्यवंत ठराल। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार मित्रांनो, तारक मंत्र या दोन शब्दातच त्याचा अर्थ आहे। जो आजाराने त्रासलेला आहे, जो चिंतेने ग्रासलेला आहे, यांना तारण्यासाठी नेहमी स्वामी काहीतरी उपाय करत असतात। स्वामींना आपल्याला ही अनमोल भेट दिली आहे तारक मंत्र देऊन। तारक मंत्रात इतकी प्रचंड शक्ती आहे की तुम्ही आणि आपण कोणीच त्याचा विचारही करू शकत नाही। शेवटही ती स्वामींची शक्ती, अगम्य शक्ती। हा मंत्र तुम्ही म्हणायला सुरुवात करा आणि बघा तुमच्या शरीरातील एक मानसिक बळ येते ते, आणि जर हा मंत्र तुम्ही हळूहळू म्हटला तर खूपच बळ, शक्ती अंगात संचारते। हा सर्वच आपल्या स्वामी भक्तांचा अनुभव आहे, माझा सुद्धा। या मंत्रात एक कडवे आहे की अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी, अशक्य हे शक्य करतील स्वामी। फक्त आणि फक्त या स्वामींच्या वचनावर, स्वामींवर विश्वास ठेवा आणि बघा, या जगातील कितीही मोठी गोष्ट असू द्या, अशक्य नाही। या जगात झाडांची पाने सुद्धा जो हलवतो, सर्वांचे रक्षण करतो, असे स्वामी महाराज माझ्या मागे होते, आहेत आणि राहणारच। सर्वजणांनी हा तारक मंत्र म्हणायला सुरुवात करावी। जमेल तसं जेव्हा वेळ मिळेल तेव्हा बसता, उठता, काम करताना, झोपताना, लहान मुलांना भरवताना, जेवण बनवताना, तुम्हाला जेव्हा आठवेल तेव्हा बोलत राहायचे। एकदा का तारक मंत्र बघून वाचायला सुरुवात केली की हळूहळू पाठांतरी होऊन जाते। फक्त मंत्र म्हणायला सुरुवात करा आणि सतत चालू ठेवा। रोज कुठल्या ना कुठल्या मार्गाने स्वामी आपल्याबरोबर नेहमी असतात आणि नेहमी राहतील। फक्त आपण हे लक्षात आणले पाहिजे की स्वामी सदैव माझ्या बरोबर आहेत। चला तर मग अति प्रभावशाली स्वामी तारक मंत्राकडे वळूया। तुम्हाला जमेल तसे कुठलीही चाल लावून बोलू शकता। आपले स्वामी फक्त माणसाच्या मनातले भाव बघतात। मंत्र अशा प्रकारे आहे। निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळपाठीशी, नित्य आहे रे मना। अतर्क्य अवधूत हे स्मर्तगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी। जिथे स्वामी चरण तिथे न्यून्य काय, स्वय भक्त प्रारब्ध घडवी ही माय। आज्ञे विना काळ ही नानी त्याला, परलोकी ही ना भीती तयाला। उगाची भीतोसी भय हे पळू दे, वसे अंतरी ही स्वामी शक्ती कळू दे। जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्याचा, नको घाबरूस तू असे बाळ त्याचा। खरा होई जागा श्रद्धे सहित, कसा होसी त्यावेन तू स्वामी भक्त। आठव कितीदा दिली त्यानी साथ, नको डगमगू स्वामी देतील हात। विभूती नमन नाम ध्यानार्धी तीर्थ, स्वामीच या पंचामृतात हे तीर्थ घेई आठवी रे प्रचिती। ना सोडती तया जया स्वामी घेती हाती। श्री स्वामी समर्थ। झालेली सेवा स्वामी चरणी अर्पण करून आपण आजचा व्हिडिओ इथे संपवूया। आज आपण खरी भक्ती म्हणजे नेमके काय, स्वामी समर्थ महाराज काय म्हणतात, हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। चला तर मग विषयाकडे वळूया आणि आपला संपूर्ण व्हिडिओ बघूया। आपले स्वामी समर्थ महाराज अनेक घटना प्रसंगातून समाजाला विविध बोध, शिकवण, उपदेश करत असतात। स्वामींची लीला ह्या अद्भुत आणि अचंबित करणाऱ्या आहेत। ज्या व्यक्तींना स्वामींचा अनुभव आला आहे, प्रचिती आली आहे, त्या व्यक्तींना याचा प्रत्यक्ष अनुभवास येतो। अक्कलकोट येथे स्वामी सुमारे 22 वर्ष होते। या काळात त्यांनी हजारो आर्त, अर्थार्थी, जिज्ञासू आणि मुमुक्षू यांच्या मनोकामना पूर्ण केल्या। दुष्टांना सुष्ट बनवले, ढोंग्यांचे ढोंग उघडून करून अज्ञ जनांना खऱ्या ईश्वरनिष्ठाची ओळख करून दिली। अशा प्रकारे
विस्कटलेली घडी पूर्ववत बसवण्यासाठी, निष्ठावान भक्तांना आत्मानंदाची प्राप्ती करून देण्यासाठी आणि जगात सधर्म, सुसंस्कृती आणि भक्तिप्रेमाची गुढी उभारण्यासाठी अनंत लीला केल्या असे म्हटले जाते. अशाच एका प्रसंगात स्वामींनी खरी भक्ती म्हणजे नेमके काय याबाबत बोध दिला. नेमके काय घडले पाहूया. एकदा स्वामी विश्राम करत असताना बाळाप्पा त्यांचे पाय चेपत असतात. तेवढा स्वामी एकदम जागे होऊन लोण्याची मागणी करतात. लोणी खाऊन संतुष्ट होऊन स्वामी बाळाप्पाला भक्तीचा अर्थ विचारतात. बाळाप्पा प्रांजळपणाने स्वामीवरच तो प्रश्न फिरवतात. स्वामी म्हणतात की भक्ती म्हणजे ईश्वराला वाहून जाणे. आयुष्य आपले नसून ईश्वराचे असे मानून तन, मन आणि धनाने केलेले समर्पण म्हणजे भक्ती. दुसरीकडे एक गोसावी जलधर रोगाने ग्रस्त होता. त्या रोगामुळे त्यांच्या पोटा सदैव कळा निघायच्या. पण त्यांची द्वारकेला जाऊन द्वारकनाथांचे दर्शन करावे अशी तीव्र इच्छा होती. मृत्यूपूर्वी द्वारकेला जाऊन कृष्ण दर्शन करायचे असा निश्चय गोसावी करतो. द्वारकेला जाताना रात्री स्वामी संन्यासी रूपात गोसाव्याला स्वप्नात दृष्टांत देतात आणि अक्कलकोटला बोलवतात. गोसावी थोडा विचार करून अक्कलकोटला येतो. स्वामी त्याला पाहिल्याबरोबर विचारतात की क्यों द्वारका जा रहे थे ना, यहाँ अक्कलकोट कैसे पहुंचे? स्वामींच्या प्रश्नांची गोसावी विस्मित होतो. गोसाव्याची अवस्था पाहून स्वामी म्हणतात की हमने ही बुलाया था. खऱ्या भक्ताची तळमळ जाणल्याशिवाय आम्ही कसे राहणार? श्रीकृष्णाच्या दर्शनाची गोसाव्याची मनोकामना स्वामी पूर्ण करतात. गोसावी धन्य होतो. गोसावी म्हणतो की माझी इच्छा पूर्ण झाली आहे. आता देवाज्ञा झाली तरीही काही हरकत नाही. ही वेळ अजून आली नाही असे सांगून स्वामी गोसाव्याला एका झाडाचा पाला देतात. हा पाला रोज वाटून खात जा. काही दिवसांनी गोसावी रोगमुक्त होतो. स्वामी म्हणतात की अनन्य भाव भक्ती असलेल्या शिष्याची मनोकामना आम्हाला पूर्ण करावीच लागते. ज्याची भक्ती पक्व दिशेला गेलेली असते त्याची कामना गुरु स्वतः पूर्ण करतात व स्वामी असेच आपल्या पाठीमागे कायमस्वरूपी आहेत. त्यामुळे स्वामी म्हणतात घाबरू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. मित्रांनो, अजून प्रार्थनेचे फळ लवकर मिळावे म्हणून स्वामींचा उपदेश कायम लक्षात ठेवा. देवाने आपली इच्छा पूर्ण करावी असे प्रत्येकाला वाटते, पण त्या मागण्यात किती आतरता आहे हे देव ताडून पाहतो. म्हणून स्वामी म्हणतात प्रार्थना सगळेच करतात, परंतु सगळ्यांचीच प्रार्थना फळतेच असे नाही का? याचे कारण स्वामी समर्थ महाराज एका दृष्टांत देऊन सांगतात. एकदा समस्त शिष्यासमवेत स्वामी समर्थ महाराज प्रवासात निघाले होते. प्रवासात असताना अवकाळी पाऊस सुरू झाला. स्वामींची सोबत असूनही सगळे बिथरले होते. सर्वांनी एका झाडाचा आश्रय घेतला. सगळेजण पाऊस थांबण्याची वाट पाहत होते, परंतु पावसाचा जोर वाढतच चालला होता. असे चालत राहिले तर पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होईल या भीतीने सगळे भक्त स्वामींना शरण गेले. तेव्हा स्वामी म्हणाले, अरे, अशी गयावया करण्यापेक्षा त्या पावसाला हात जोडून विनवणी करा, प्रार्थना करा. सर्वांनी मनापासून प्रार्थना केली तर तो तुमचं नक्की ऐकेल. प्रार्थनेत शक्ती असतेच, परंतु सामूहिक प्रार्थना लवकर फळते. यासाठी सर्वांनी एक मुखाने एक दिलाने प्रार्थना करा. सर्वांना स्वामींचे म्हणणे पटले. सर्व भक्तांनी प्रार्थना केली आणि काय आश्चर्य, पाऊस कमी होत होत पूर्ण थांबला. तात्पर्य हेच, स्वामी सांगतात एखादी गोष्ट तळमळीने केली तर तिचे फळ निश्चित मिळते. प्रार्थना अशी करा की समोरच्याला तुमचे ऐकावेच लागेल. एवढी शक्ती तुमच्या शब्दामध्ये आणि भावनेमध्ये असायला हवी, तर ती खरी प्रार्थना. मासे मागावे ज्यात केवळ आपल्या हिताचा नाही तर सर्व सृष्टीचा, अर्थात सर्व जीवसृष्टीचा भल्याचा विचार केला असेल. दुसऱ्याचे वाईट आणि माझे चांगले ही भावना असेल तर तुमची इच्छा कधीच पूर्ण होणार नाही. हे कायम लक्षात ठेवा. स्वामी समर्थ सर्वांचे कल्याण करतील. त्यासाठी आपणही समतेने, ममतेने, आपुलकीने सर्वांचा विचार करायला हवा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मित्रांनो, खूप जणांना असा प्रश्न पडतो की आम्ही मांसाहार करतो तर आम्ही स्वामी सेवा करावी किंवा नाही. मग मांसाहार केल्यावर स्वामी सेवा किंवा इतर देवतांच्या सेवा कराव्यात की नाही? पण मांसाहार करायचं नाही म्हटलं तरी अडथळा बनून मध्ये येतो. आपल्या सर्वांच्या मनात खूप साऱ्या प्रश्नांचं वादळ निर्माण होत असे. जसे की आपण मांसाहार करतो
मग स्वामी सेवा कशी करायची? मी मांसाहार करत नाही, पण घरचे करतात, तर मी स्वामी सेवा करू शकतो की नाही? मांसाहार केल्या दिवशी सेवा करावी की नाही, किंवा ती कशी करावी? अशा प्रकारचे खूप प्रश्न आपल्या मनात निर्माण होतात. त्यामुळे असे खूप सारे प्रश्न मनात असताना म्हणून सेवेत लक्ष लागणं थोडं कठीणच असते. त्यामुळे आपण आपल्या मनात चालत असलेल्या महत्त्वाच्या प्रश्नांचे उत्तर आज आपण पाहणार आहोत. आपल्या सगळ्यांना स्वामी सेवा करायची असते, पण मांसाहार या शब्दामुळे आपली बऱ्यापैकी मानसिकता नकारात्मक होते. आपल्या मनापासून वाटत असतं की स्वामी सेवा करावी, आणि दुसरीकडे आपण मांसाहार करतो हा अशुद्ध भाव असल्या आपल्या मनात येतो. पण जेव्हा आपण शुद्ध शाकाहारी अन्न घेतो त्यावेळी आपल्या मनात कुठल्याही शंका येत नाही. पण जेव्हा तुम्ही मांसाहार अन्न ग्रहण करतात तेव्हा तुम्ही मानसिक दृष्ट्या स्वतःला अयोग्य समजतात, आणि त्यामुळे आपल्या देवतेची, आपल्या स्वामींची सेवा करणे, भक्ती करणे अयोग्यच असते. जेव्हा घरात मांसाहार जेवण बनलेले असते तेव्हा घरातील वातावरण रोजच्या दिवसासारखा नसतो. त्या दिवसात थोडासा बदल असतो. जर तुम्ही लक्ष दिले तर ते तुम्हाला नक्की जाणवेल. त्या दिवशी घरात अशांतता वाढते, घरात वादही होतील. म्हणून मांसाहार हा स्वामी सेवेतील अडथळा होऊ शकतो. मग आता यावर उपाय काय करायचा? तर जेव्हा तुम्ही मांसाहार अन्न ग्रहण केलं असेल तेव्हाच स्वामी सेवा न केलेलीच बरी. आणि तसेही स्वामी भक्त सेवा करणारही नाहीत. पण एक गोष्ट लक्षात ठेवावी, आपला तो दिवस स्वामी सेवा विना वाया गेला असे समजावे. कारण श्री गुरुचरित्र ग्रंथात लिहिले आहे, ज्या दिवशी पुण्य घडले नाही तो दिवस गेला वाया, तया यमाशी करुणा नाही करावे पुण्य तात्काळ. या वाक्याचा अर्थ असा आहे, ज्या दिवशी आपल्याला हातून पुण्य घडणार नाही तो दिवस वाया गेला असे समजावे. पण त्या यमाला दया नसते, त्यामुळे तात्काळ पुण्य करावे लागते. मग या मांसाहारामुळे आपला तो एक दिवस वाया गेला एवढे मात्र नक्की आहे. आता हे सगळे आपल्या मनातील विचार झाले. पण आपल्या मनालाच प्रश्न करायचा की मी स्वामींची सेवा करतो, स्वामींना आवडत असेल की मी मांसाहार केलेला, याचं उत्तर तुम्ही स्वतःच्या शोधण्याचा प्रयत्न करा. ही माहिती अनेक माध्यमांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याच कोणीही संबंध अंधश्रद्धेशी जोडू नये ही विनंती. स्वामींचे प्रेम समजण्यासाठी मन नेहमी पूर्णपणे शांत ठेवावे. जेव्हा आपले मन शांत असते तेव्हा ते खूप शक्तिशाली असते. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु अवधूत चिंतन भक्त वात्सल्य भक्ताभिमानी कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की. मित्रांनो, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे वाक्य वाचलं आणि ऐकलं तरी स्वामी समर्थांची मूर्ती डोळ्यासमोर उभी राहते. श्री दत्तगुरूंचा अवतार मानण्यात येणाऱ्या स्वामी समर्थांचे अनेक भक्त आहेत. कर्म करत राहायचे, त्याचे फळ कधी ना कधी तरी मिळतेच. हे मनात स्वामींची भक्ती करण्यात लीन होणारे भक्त नेहमीच संकटातून तरतात असा विश्वास भक्तांना आहे. कितीही संकट आली तरी स्वामींचे नामस्मरण केल्यानंतर आणि स्वामींनी सांगितलेले जीवनाचे सार लक्षात घेऊन वागल्याने नक्कीच जीवनाचे सार्थक होते. स्वामी समर्थांची अगाध महिमा आणि त्यांच्या अवतारामध्ये त्यांनी केलेली कार्य हे अफाट आहे. रोजच्या जगण्यात आपण कसेही जगतो, पण आपल्या आयुष्यात काय बरोबर आहे आणि काय चूक आहे या गोष्टी आपण ठरवणे अत्यंत गरजेचे आहे. श्रीमंतीचा गर्व नको, स्वाभिमानाने जगावे, मीपणा सोडा, सर्वांशी प्रेमाने वागा, मन परमेश्वराच्या चिंतनात गुंतवा, थोरा मोठ्यांचा आदर करा, कर्मावर आणि स्वामींवर विश्वास ठेवा. कितीही संकटे आली तरी तुम्ही त्यातून बाहेर या. हातावरील रेषेत दडलेले भविष्य पाहू नका, तर त्याच हाताने प्रामाणिकपणे काम आणि मुखात स्वामी नाम राहू द्या. एखादी भेट तेव्हा शुद्ध असते तेव्हा ती शुद्ध मनाने चांगल्या व्यक्तीला योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी निस्वार्थपणे दिली जाते. विनाकारण चिंता आणि भीती एखाद्या रोगाप्रमाणे आहे, जी तुम्हाला आतून पोखरत राहते. स्वामी म्हणतात, जीवनात भविष्य आहे ना भूतकाळात आहे, जीवन तर या क्षणी वर्तमान काळात आहे. जे झाले ते चांगलेच झाले, जे होत आहे ते चांगलेच होत आहे, आणि जे होणार आहे तेही चांगलेच होणार आहे. तुम्हाला जे मिळत आहे ते तुमच्यासाठी योग्य आहे की नाही
हे तुम्हाला माहीत नाही, मात्र मला नक्कीच माहीत आहे आणि मी तुमच्यासाठी जे चांगले आहे तेच देणार. प्रत्येक गोष्ट मनासारखी घडली असती तर जीवनात दुःख उरलं नसतं. दुःखच जर उरलं नसतं तर सुख कोणाला कळलं नसतं. सज्जन व्यक्ती कल्याणासाठी आणि दुष्ट व्यक्ती विनाशासाठी असतात. धर्मस्थापनेसाठी युगयुगाने मी प्रत्येक युगात जन्म घेत आलो आहे. मृत्यूनंतर जे जे काढून घेईल जाईल तो संसार असेल, पण मृत्यूनंतर जे चितेच्या ज्वालासोबत लपटून येईल ते तुमचे कर्म असेल आणि मी तुमच्या सोबत असेल. एक शब्द आहे नशीब, याच्याशी लढून बघा आणि हरला नाहीत तर सांगा. अजून एक शब्द आहे स्वामी, आता त्याने बोलून तर बघा. मनासारखं नाही झालं तर सांगा. जेव्हा जेव्हा तुला माझी गरज असेल तेव्हा तेव्हा तुझ्यासाठी नक्कीच धावतील. विश्वास ठेव. अरे जो माझा हात पकडतो त्याला कधी ना कधी कुणाचे पाय पकडायची गरज भासत नाही. तुझ्या अंतरात्म्यामध्ये आहे मी, तुला हरू देणार नाही. या कलियुगात तुला एकटे पडू देणार नाही. तू कर मत फिक्र, जो हुआ नहीं मैं करूंगा वो जो तूने सोचा ही नहीं. सुखी आणि यशस्वी जीवनासाठी आचार्य चाणक्यांनी नीतिशास्त्रामध्ये विविध सूत्र सांगितले आहेत. जे लोक या नीतीचे पालन करतात त्यांच्या जीवनातील सर्व समस्या नष्ट होतात. आचार्य चाणक्यांनी एका नीतीमध्ये 3 अशा लोकांबद्दल सांगितले आहे. त्यांचे भले करून देखील आपल्याला दुःख मिळण्याची शक्यता राहते. चाणक्य नीतीनुसार या 3 लोकांपासून दूर राहण्यातच आपले हित आहे. एखाद्या मूर्ख व्यक्तीला उपदेश देऊ नये. मूर्ख व्यक्ती नेहमीच प्रत्येक गोष्टीसाठी चुकीचा तर्क वितर्क करत राहतो. यांना समजून सांगणे खूप कठीण काम आहे. एखादा श्रेष्ठ व्यक्ती सुद्धा एखाद्या मूर्खाला विद्वान बनवू शकत नाही. यामुळे मूर्ख लोकांसमोर ज्ञानाच्या गोष्टी करू नये, अन्यथा आपल्यालाच मानसिक तणावाला सामोरे जावे लागते. वाईट स्वभावाची स्त्री. जर एखादी स्त्री वाईट स्वभावाची असेल आणि तिला फक्त पैशांचा मोह असेल तर पुरुषाने अशा स्त्रीपासून दूरच राहावे. समजूतदार पुरुष तोच आहे जो अधार्मिक स्त्रीपासून दूर राहतो. धर्माच्या मार्गावरून भटकलेल्या स्त्रीचे भरण पोषण केल्यानेही यश प्राप्त होत नाही. वाईट स्वभावाच्या स्त्री संपर्कात राहिल्यास कुटुंब आणि समाजात अपयशाची प्राप्ती होते. विनाकारण दुःखी व्यक्ती, जे लोक विनाकारण दुःखी राहतात ते नेहमी देवाला दोष देत राहतात. आहे त्या सुख सुविधांमध्ये संतुष्ट राहत नाही, इतरांचे सुख पाहू शकत नाही. अशा लोकांपासून नेहमी दूरच राहण्यामध्ये शहाणपण आहे. हे लोक नेहमी दुःखी राहतात आणि जो या व्यक्तींच्या संपर्कात येतो त्यालाही या व्यक्ती सांगून सांगून दुःखी करतात. त्यामुळं स्वामी आपल्याला म्हणतात की भिवू नकोस बाळा, मी तुझ्या पाठीशी आहे. तू तुझं कर्म करत राहा, मी सदैव तुझ्या पाठीशी राहीन. व्यक्तीच्या जीवनाचे 2 पैलू आहेत. जेव्हा तो त्यांच्या चांगल्या आणि वाईट अवस्थेतून जात असतो, परंतु ज्याप्रमाणे चांगली वेळ निघून जाते तसेच वाईट काळही नेहमी नसतो. कदाचित आपण ऐकले असेल की जेव्हा एखाद्या व्यक्तीसोबत चांगले किंवा वाईट घडत असते तेव्हा देव त्याला काहीतरी संकेत देतो, पण ते त्या व्यक्तीला समजत नाही. त्याला असे वाटते की हा वाईट काळ का आला असेल, माझ्याकडून काय चूक झाली आहे हे देखील मला माहीत नाही. पण हे सत्य आहे, जेव्हा व्यक्तीचा वाईट काळ येतो तेव्हा तो वाईट काळ येण्यापूर्वीच देव हे 6 संकेत देतो. तेव्हा वेळ असतानाच ते संकेत समजून घ्या आणि वाईट काळासोबत लढण्यासाठी तयार राहा. वाईट काळ येण्याआधी देव हे 6 संकेत देतो. नंबर 1. प्रथम संकेत. व्यक्तीला वाईट स्वप्न येतच असतात, यात काही नवीन नाही. परंतु जर दररोज रात्री आपल्याला असे वाईट स्वप्न येत असतील तर त्याचा अर्थ असा होतो की आपल्या घरी काहीतरी वाद होईल किंवा व्यवसायातील प्रगती मंद होईल. अशी स्वप्न नेहमी येत असतील तर कुटुंबातील सदस्यांवर मोठी संकट येण्याची शंका असू शकते. हे टाळण्यासाठी दररोज रात्री झोपण्यापूर्वी हनुमान चालीसा किंवा तुम्ही ज्या देवाला मानता त्यांचे चिंतन करा. दुसरा संकेत. जर आपण आपल्या स्वप्नात कुणाला रडताना बघितले तर ते एक अतिशय वाईट स्वप्न आहे. त्याचप्रमाणे जर आपल्याला असे स्वप्न आले असेल तर ते कोणालाही सांगू नका, अन्यथा त्याचा परिणाम तुम्हाला सहन करावा लागेल. ही गोष्ट जितकी लपवून ठेवता येईल तितके चांगले, नाहीतर काही वाईट घडू शकते. हे टाळण्यासाठी आपल्या वाईट स्वप्नांबद्दल कुणालाही सांगू नका. तिसरा संकेत.
शरीराच्या डाव्या बाजूचा कोणताही अवयव फडकत असेल तर हे खूपच वाईट मानले जाते. या अवयवांमधले डावीकडील गाल, बाजू, हात आणि डोळे समाविष्ट असतात. हे सर्व फडकल्यास ते कोणत्याही आगामी संकटाचे चिन्ह आहे. आणि याबद्दल शास्त्रवचनांमध्ये लिहिले आहे की जर स्त्रियांचे उजव्या बाजूचे आणि पुरुषांचे डाव्या बाजूचे अंग फडकले तर काही वाईट बातमी ऐकायला येऊ शकते. अशा वेळी देवाचे चिंतन करा किंवा इतर कोणत्याही दुसऱ्या कामात स्वतःला व्यस्त करा. यामुळे वाईट विचार येणे बंद होईल. चौथा संकेत. जर तुम्ही काळ्या मांजरीला बघितले किंवा तुम्ही कधीही न बघितलेली काळी मांजर आपल्या घरात आली आणि ती तुमच्याकडे बघत असेल तर आलात तर याचा प्रभाव हा वाईट असतो. शास्त्रवचनानुसार काळ्या मांजरीला अशुभ मानले जाते. जर ती मांजर तुम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न करीत असेल तर समजून घ्या की तुमच्यावर एखादे मोठे संकट येणार आहे. हे टाळण्यासाठी मांजरीच्या डोळ्यांकडे न बघता तिला हलकवून द्या आणि देवाकडे आपल्या कुटुंबाला सुखी ठेवण्यासाठी प्रार्थना करा. पाचवा संकेत. घरात झाडू मारत असताना आपल्याला कोणतीही अनावश्यक वस्तू दिसली जी आपण यापूर्वी कधी पाहिलेली नसेल तर समजून घ्या की त्या गोष्टीमुळे एखादी समस्या उद्भवू शकते. अशा वेळी ती वस्तू उचलून योग्य जागी ठेवा आणि तिची माफी मागा किंवा ती पवित्र ठिकाणी विसर्जित करा. यामुळे आपले दुःख काही प्रमाणात कमी होईल. सहावा संकेत. पालीशी संबंधित अनेक समज शास्त्रांमध्ये लिहिलेले आहे. पाल ही चांगले आणि वाईट दोन्ही संकेत देते. आपण अचानक आपल्या घरात पाली लढताना बघितल्या आणि लढता लढता त्या अचानक गायब झाल्या तर समजून घ्या की ही संकटाची बाब आहे. एका बाजूला याचा अर्थ असा होतो की आपले कुणासोबत तरी भांडण होणार आहे. म्हणून जर आपल्या घरामध्ये पाली लढत असतील तर त्यांना वेगळे करा. हे कायम सगळे संकेत नेहमी लक्षात ठेवा. श्री स्वामी समर्थ. देव कधीच भेटला नाही, भेटेल की नाही माहीत नाही, पण देवासारखी तुमच्यासारखी स्वामी भक्त माणसे भेटली यात आमचे भरपूर मोठे भाग्य आहे. फक्त कुणाच्या सांगण्यावरून आपल्या मनात एखाद्या व्यक्तीविषयी चांगले किंवा वाईट मत बनवण्यापेक्षा जर का आपण स्वतः 4 पावले चालून समोरासमोर त्या व्यक्तीसोबत संवाद साधून मगच खात्री करा. भगवा देव तो माझा, मी भगवा भक्त त्याचा, ज्याने केले मराठ्यांचे स्वराज्य स्थापन, तो भगवा देव फक्त शिवबा माझा. नाती जपण्यासाठी संवाद आवश्यक आहे. बोलताना शब्दाची उंची वाढवा, आवाजाची उंची नाही. कारण पडणाऱ्या पावसामुळे शेती पिकते, विजांच्या कडकडाटामुळे नाही. प्रेम सर्वांवर करा, श्रद्धा फक्त देवावर ठेवा. कुणा वाचून कुणाचे काही अडत नाही. जरी हे खरे असले तरी कोण केव्हा उपयोगी पडेल हे सांगता येत नाही. जो वाहतो तो झरा असतो आणि थांबते ते डबके असते. डबक्यावर डास येतात आणि झऱ्यांवर राजहंस. निवड तुमची आहे. ध्येय दूर आहे म्हणून रस्ता सोडू नका. स्वप्न मनात धरलेलं कधीच मोडू नका. पावले पावली येतील कठीण प्रसंग, फक्त चंद्र तारकांना स्पर्श करून जिंकण्यासाठी जमिनीला सोडू नका. खेळ असो वा आयुष्य, आपलं सामर्थ्य तेव्हाच दाखवा जेव्हा समोरचा आपल्याला कमजोर समजत असेल. पक्षी जेव्हा जिवंत असतो तेव्हा तो किड्या मुंग्यांना खातो, पण जेव्हा पक्षी मरण पावतो तेव्हा तेच किड्या मुंग्या त्या पक्षाला खातात. वेळ आणि स्थिती केव्हाही बदलू शकते. कोणाचा अपमान करू नका आणि कोणाला कमीही लेखू नका. आपण कुणाचे वाईट केले नाही तर देव आपले सुद्धा वाईट करत नाही. तुम्ही खूप शक्तिशाली असाल, पण वेळ ही तुमच्यापेक्षाही शक्तिशाली आहे. एका झाडापासून लाखो माचीच्या काड्या बनवता येतात, पण एका माचीची काडी लाखो झाडे जाळून खाक करू शकते. चांगली भूमिका, चांगले ध्येय आणि चांगले विचार असणारे लोक नेहमी आठवणीत राहतात, मनातही, शब्दातही आणि आयुष्यातही. जगा इतकं की आयुष्य कमी पडेल, हसा इतके की आनंद कमी पडेल. काही मिळाले तर नशिबाचा खेळ आहे, पण प्रयत्न इतके करा की परमेश्वराला देणं भागच पडेल. विश्वास ठेवा देवांवर, तो सगळं व्यवस्थित करतो. संकटांवर अशा प्रकारे तुटून पडा की जिंकलो तरी इतिहास आणि हरलो तरी इतिहासच. देवाकडे माझे कष्ट कमी कर अशी मागणी करण्यापेक्षा मला ते कष्ट सहन करण्याची ताकद दे असे मागा.
श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी समर्थ म्हणतात, बाळा भिवू नकोस, मी तुझ्या कायम पाठीशी आहे. फक्त जा, मी तुझे सगळे अपराध माफ केले. यापुढे सावधगिरीने वाग. भिवू नकोस, पुढे जा, संकट दूर होईल. प्रत्यक्ष काळ जरी तेथे आला तरी तुझ्यासाठी आम्ही त्याचा प्रतिकार करू. गरिबाला केलेले दान आणि सद्गुरू स्वामींचे मुखात घेतलेले नाव कधी वाया जात नाही, हे कायम लक्षात ठेवा. आयुष्यात तुम्ही किती आनंदी आहात हे महत्त्वाचे नाही, तुमच्यामुळे किती जण आनंदी आहेत याला जास्त महत्त्व आहे. तुम्हाला स्वतःला कळत नाही इतके तुमच्या मनात काय आहे ते मला कळते. नामस्मरण करताना तुम्ही मला पाहत नसाल, पण मी तुम्हाला पाहतो, कारण मी तुमच्या हृदयातच आहे. तुम्ही नाम घेता म्हणून मी तुमच्या मागे पुढे चालतो, हे कायम लक्षात ठेवा. श्री स्वामी समर्थ.